हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको सिडको ठीक आहे मीन्स लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अकाउंट क्लर्क याचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सेकंड टॉपिक सॉल्व्ह करत आहे, मटेरियल कॉस्ट. ठीक आहे. याच्या आधी आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं त्याचा फर्स्ट व्हिडिओमध्ये. सेकंड व्हिडिओ जो आहे तो आपला मटेरियल कॉस्ट आहे. असेच आपल्याला याच्या मिनिमम 15 टॉपिक्सच्या वर 50 MCQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. याच्या आधी आपण फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑडिटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे सुद्धा MCQज आपण सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये बघून घ्या. सर्व प्लेलिस्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट मिळतील. फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यानंतर ऑडिटिंग अँड इथिक्स, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आणि ॲडव्हान्स अशा सगळ्या डिफरंट टाईप काय प्लेलिस्ट वेगवेगळ्या आहेत. एकाच व्हिडिओमध्ये एकाच प्लेलिस्टमध्ये सर्व मिळणार नाही. तर सर्व ज्या प्लेलिस्ट आहे ते तुम्ही स्वतःजवळ सेव्ह करून घ्या. मीन्स जेणेकरून जे पण काही व्हिडिओज तुमच्या प्लेलिस्टमध्ये असतील ते सर्व तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. प्लस व्हिडिओला एक लाईक करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. ओके. कारण की तुमचा जर सपोर्ट असला तेव्हाच मी इथे व्हिडिओ बनवण्यात सक्सेस राहील. अदरवाईज मला पण वाटणार की तुम्हाला व्हिडिओज आवडत नाही आहे तर मी इतकी मेहनत कशाला करू. जर खरंच माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करू आपण मटेरियल कॉस्टचा फर्स्ट क्वेश्चन. तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मटेरियल इन कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मधील साहित्य म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इनपुट यूज्ड इन प्रोडक्शन, सेकंड फायनल गुड, थर्ड मशिनरी अँड फोर्थ अकाउंट्स रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इनपुट यूज्ड इन प्रोडक्शन, उत्पादनासाठी वापरलेले इनपुट. नेक्स्ट सेकंड, विच डॉक्युमेंट इज क्रिएटेड व्हेन मटेरियल आर रिसिव्ड. साहित्य प्राप्त झाल्यावर कोणते दस्तऐवज तयार केले जातात. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट गुड रिसिव्ड नोट, सेकंड इनवॉइस, थर्ड मटेरियल रिटर्न नोट अँड इश्यू स्लिप. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट गुड रिसिव्ड नोट, वस्तू प्राप्ती नोंद. थर्ड, व्हॉट डज EOQ हेल्प डिटरमाइन. EOQ कशाचे निर्धारण करण्यास मदत करते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्टिमम ऑर्डर क्वांटिटी, सेकंड मटेरियल लॉस, सेकंड स्टॉक क्लोजिंग अँड फोर्थ लीड टाइम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्टिमम ऑर्डर क्वांटिटी, योग्य मागणी प्रमाण. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक. खालीलपैकी कोणती साठा नियंत्रण तंत्र आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ABC अनालिसिस, सेकंड GRN, थर्ड लेजर पोस्टिंग अँड फोर्थ डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट ABC अनालिसिस, ABC विश्लेषण. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ मटेरियल रिक्विजिशन स्लिप. साहित्य मागणी चिठ्ठीचा प्राथमिक उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिक्वेस्टिंग मटेरियल, सेकंड रिटर्निंग मटेरियल, थर्ड ऑडिटिंग अँड फोर्थ स्टॉक व्हॅल्युएशन. करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट रिक्वेस्टिंग मटेरियल, साहित्य मागणी करणे. नेक्स्ट सिक्स्थ, विच मेथड कॅटेगराइज स्टॉक ॲज अ फास्ट, स्लो अँड नॉन मुव्हिंग. कोणती पद्धत साठा जलद, मंद आणि न हलणारा म्हणून वर्गीकृत करते. तर बघा ऑप्शन आहे, FSN अनालिसिस, थर्ड ABC अनालिसिस, JIT अँड EOQ. तर करेक्ट आन्सर आहे FSN अनालिसिस, FSN विश्लेषण. नेक्स्ट 7, व्हॉट टाइप ऑफ लॉस ऑकर नॅचरली ड्युरिंग प्रोसेसिंग. प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरित्या होणारा तोटा कोणता. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट नॉर्मल लॉस, सेकंड ॲबनॉर्मल लॉस, थर्ड फिक्स लॉस अँड नो लॉस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नॉर्मल लॉस, सामान्य तोटा. नेक्स्ट 8, विच अकाउंट इज प्रिपेअर्ड टू रेकॉर्ड इन्व्हेंटरी मुवमेंट. साठा हालचाली नोंदवण्यासाठी कोणते खाते तयार केले जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट स्टॉक लेजर, सेकंड कॅश बुक, थर्ड बँक लेजर अँड फोर्थ परचेस बुक. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट स्टॉक लेजर, साठा खाती. नेक्स्ट 9th, विच कॉस्टिंग कन्सेप्ट एम टू रिड्यूस वेस्टेज अँड इम्प्रूव्ह इफिशियन्सी. कोणती कॉस्टिंग संकल्पना वाया कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवणे यावर भर देते. बघा ऑप्शन आहे, कॉस्ट रिडक्शन, सेकंड कॉस्ट इन्क्रीज, थर्ड स्टॉक ऑडिट अँड EOQ. तर आन्सर आहे फर्स्ट स्टॉक रिडक्शन, खर्च कपात. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिऑर्डर लेवल. पुन्हा मागणी पातळी म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट स्टॉक लेवल टू रिऑर्डर,
सेकंड स्टॉक लेवल टू क्लोज, थर्ड मिनिमम स्टॉक अँड फोर्थ एक्सेस स्टॉक. करेक्ट आन्सर इथे फर्स्ट स्टॉक लेवल टू रीऑर्डर, पुन्हा मागणी करण्याची साठा पातळी. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट. खालीलपैकी कोणते खर्च लेखांकन विभागाचे कार्य नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट कंट्रोल, सेकंड प्रॉफिट शेअरिंग, थर्ड बजेट प्रिपरेशन अँड फोर्थ कॉस्ट रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉफिट शेअरिंग, नफा वाटप. नेक्स्ट 12th, व्हॉट इज द मेन एम ऑफ इन्स्टॉलिंग अ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम इन अन ऑर्गनायझेशन. संस्थेमध्ये खर्च लेखांकन प्रणाली बसण्याचा मुख्य उद्देश काय आहे. बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट आयडेंटिफाय अँड रिड्यूस वेस्टेज, सेकंड इन्क्रीज इन्कम टॅक्स, थर्ड अवॉइड बुक कीपिंग अँड फोर्थ इन्क्रीज एम्प्लॉई काउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट आयडेंटिफाय अँड रिड्यूस वेस्टेज, वाया जाणारी साधने ओळखणे आणि कमी करणे. नेक्स्ट 13, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक रिक्वायरमेंट टू इन्स्टॉल अ कॉस्ट सिस्टम. खर्च प्रणाली बसवण्यासाठी मूलभूत गरज कोणती आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, सेकंड सेल्स रिपोर्ट, थर्ड लीगल सर्टिफिकेट अँड फोर्थ मार्केट अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, खर्चाचे वर्गीकरण. नेक्स्ट 14, कॉस्ट अकाउंटिंग डिफर्स फ्रॉम फायनान्शियल अकाउंटिंग इज दॅट. खर्च लेखांकन आणि वित्तीय लेखांकन यामध्ये काय फरक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन इंटरनल डिसिजन मेकिंग, सेकंड कॉस्ट अकाउंटिंग इज फॉर टॅक्स पर्पज ओनली, सेकंड थर्ड कॉस्ट अकाउंटिंग इज नॉट रिलायबल अँड फोर्थ कॉस्ट अकाउंटिंग इग्नोर मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन इंटरनल डिसिजन मेकिंग, खर्च लेखांकन अंतर्गत निर्णय घेण्यासाठी उपयुक्त. नेक्स्ट 15, फायनान्शियल अकाउंटिंग इज प्रायमरी मेंट फॉर. वित्तीय लेखांकन प्रामुख्याने कोणासाठी असते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सटर्नल स्टेक होल्डर, सेकंड प्रोडक्शन स्टाफ, थर्ड स्टॉक कीपर अँड फोर्थ लेबर युनियन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सटर्नल स्टेक होल्डर, बाह्य हितधारक. नेक्स्ट 16, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज हेल्पफुल इन. व्यवस्थापन लेखांकन कशामध्ये मदत करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसिजन मेकिंग अँड प्लॅनिंग, सेकंड ऑडिटिंग अँड टॅक्सेशन, थर्ड फिलिंग रिटर्न अँड फोर्थ कस्टमर कंप्लेंट्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिसिजन मेकिंग अँड प्लॅनिंग, निर्णय घेणे आणि नियोजन. नेक्स्ट 17, व्हॉट इज ॲबनॉर्मल लॉस. असामान्य तोटा म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनएक्सपेक्टेड लॉस, सेकंड प्लान वेस्टेज, थर्ड एक्स्ट्रा ऑर्डर अँड फोर्थ EOQ एरर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अनएक्सपेक्टेड लॉस, अनअपेक्षित तोटा. नेक्स्ट 18, विच टेक्निक इज यूज टू कंट्रोल हाय व्हॅल्यू आयटम इन इन्व्हेंटरी. साठ्यातील उच्च मूल्य वस्तूंचे नियंत्रण करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ABC अनालिसिस, थर्ड EOQ, थर्ड FSM अँड LIFO. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ABC अनालिसिस. नेक्स्ट 19, व्हॉट इज रीऑर्डर लेवल फॉर्म्युला. पुन्हा मागणी पातळीचं सूत्र काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमम युसेज इंटू लीड टाइम, सेकंड मिनिमम युसेज प्लस सेफ्टी स्टॉक, थर्ड ॲव्हरेज युसेज मायनस लीड टाइम अँड फोर्थ सेफ्टी स्टॉक इंटू ॲव्हरेज युसेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट मॅक्झिमम युसेज इंटू लीड टाइम, कमाल वापर व इंटू लीड टाइम. नेक्स्ट 20, FIFO स्टँड फॉर. FIFOचे पूर्ण रूप काय. तर बघा फर्स्ट इन फर्स्ट आउट, फायनल इन फायनल आउट, फर्स्ट इश्यू फर्स्ट ऑर्डर अँड फास्ट इन फास्ट आउट. तर करेक्ट आन्सर फर्स्ट इन फर्स्ट आउट, आधी आलेले आधी बाहेर. नेक्स्ट 21, व्हॉट डज LIFO स्टँड फॉर. LIFOचे पूर्ण रूप काय आहे. बघा ऑप्शन आहे लास्ट इन फर्स्ट आउट, सेकंड लास्ट इन फायनल ऑर्डर, सेकंड लेस इनपुट फास्ट आउटपुट अँड फोर्थ लॉंग इन्व्हेंटरी फिक्स आउटपुट. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट इन फर्स्ट आउट, शेवटी आलेले आधी बाहेर. नेक्स्ट 22, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टॉक लेवल. खालीलपैकी कोणती साठ्याची पातळी नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिनिमम लेवल, सेकंड मॅक्झिमम लेवल, थर्ड ॲव्हरेज लेवल अँड फोर्थ EOQ लेवल. तर आन्सर आहे EOQ लेवल, EOQ पातळी. नेक्स्ट 23, व्हॉट इज सेफ्टी स्टॉक. सुरक्षा साठा म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉक केप फॉर एमर्जन्सीज, सेकंड स्टॉक ऑफर डेली, थर्ड स्टॉक फॉर स्पेसिफिक कस्टमर अँड करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट स्टॉक केप फॉर एमर्जन्सीज,
आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेला साठा. नेक्स्ट 24. द मेथड वेअर मटेरियल कॉस्ट इज चार्ज ॲट लेटेस्ट प्राइस इज कॉल्ड. ज्या पद्धतीत साहित्य खर्च नवीनतम दराने आकारला जातो ती पद्धत कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिफो, फिफो, हिफो अँड लेटेस्ट प्राइस मेथड. करेक्ट आन्सर आहे 4 लेटेस्ट प्राइस मेथड, नवीन किंमत पद्धत. नेक्स्ट 25. बिन कार्ड इज मेंटेन बाय हू. बिन कार्ड कोण ठेवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टोर कीपर, सेकंड अकाउंटंट, थर्ड ऑडिटर आणि फोर्थ मॅनेजर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्टोर कीपर, गोदामपाल. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे सुद्धा MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा 26 नंबरचा क्वेश्चन काय आहे? विच डॉक्युमेंट इज यूज्ड व्हाईल इश्युइंग मटेरियल. साहित्य वितरित करताना कोणते दस्तावेज वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल इश्यू स्लिप, सेकंड परचेस ऑर्डर, थर्ड गुड्स रिसीव्ह नोट अँड फोर्थ स्टॉक लेजर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मटेरियल इश्यू स्लिप, साहित्य जारी चिठ्ठी. नेक्स्ट 27. व्हॉट इज द पर्पज ऑफ EOQ. EOQचा उद्देश काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट to minimize ordering and carrying cost, second to calculate profit, third to avoid loss and fourth to maintain account. The correct answer आहे इथे फर्स्ट to minimize ordering and carrying cost, मागणी व वहन खर्च कमी करणे. नेक्स्ट 28. स्टॉक लेजर रेकॉर्ड्स इन्क्लूड. साठा खाती नोंदी म्हणजे काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिसिप्ट, इश्यू अँड बॅलन्सेस, सेकंड परचेस ओनली, सेकंड सेल्स ओनली अँड पेमेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट रिसिप्ट, इश्यू अँड बॅलन्स, प्राप्ती, वितरित आणि व शिल्लक. नेक्स्ट 29. ABC अनालिसिस इज बेस्ड ऑन. ABC विश्लेषण कोणत्या आधारावर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅल्यू ऑफ आयटम, सेकंड साइज ऑफ आयटम, थर्ड क्वांटिटी ऑफ आयटम अँड फोर्थ सोर्स ऑफ आयटम. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट व्हॅल्यू ऑफ आयटम, वस्तूंची किंमत. नेक्स्ट 30. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ ॲबनॉर्मल लॉस. खालीलपैकी कोणता असामान्य तोट्यांचा उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट थेफ्ट, सेकंड इव्हापोरेशन, सेकंड वेस्टेज ड्युरिंग कटिंग अँड फोर्थ स्पिलेज. तो आन्सर आहे फर्स्ट थेफ्ट मीन्स चोरी. नेक्स्ट 31. इन्व्हेंटरी कंट्रोल हेल्प्स इन. साठा नियंत्रण कशामध्ये मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्युसिंग ओव्हरस्टॉकिंग, सेकंड रिड्युसिंग लेबर कॉस्ट, थर्ड इग्नोरिंग डिमांड अँड फोर्थ रिड्युसिंग सेल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट रिड्युसिंग ओव्हरस्टॉकिंग, जादा साठा टाळणे. नेक्स्ट 32. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी अकाउंटिंग. साठा लेखांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइनिंग कॉस्ट ऑफ मटेरियल यूज, सेकंड इन्क्रीज टॅक्स, थर्ड मेंटेन एम्प्लॉय डेटा अँड फोर्थ प्रिपेअर ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिटरमाइन कॉस्ट ऑफ मटेरियल यूज, वापरलेल्या साहित्याचा खर्च ठरवणे. नेक्स्ट 33. EOQ एम्स टू. EOQचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्टिमाइज ऑर्डर क्वांटिटी, सेकंड इन्क्रीज प्रोडक्शन, थर्ड रिड्यूस वेजेस अँड फोर्थ इन्क्रीज मॅनपॉवर. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्टिमाइज ऑर्डर क्वांटिटी, ऑर्डरची प्रमाणित मात्रा ठरवणे. नेक्स्ट 34. लीड टाइम इज द टाइम बिटवीन. लीड टाइम म्हणजे कोणत्या वेळेतील अंतर? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लेसिंग अँड रिसिव्हिंग ऑर्डर, सेकंड प्रोड्युसिंग अँड सेलिंग गुड, थर्ड बाईंग अँड पेमेंट अँड फोर्थ मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्लेसिंग अँड रिसिव्हिंग ऑर्डर, ऑर्डर देणे आणि मिळणे यामधील वेळ. नेक्स्ट 35. परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम मीन्स. सतत साठा प्रणाली म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ स्टॉक, सेकंड वीकली रेकॉर्ड, थर्ड ॲन्युअल चेक अँड फोर्थ रँडम काउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कंटिन्युअस रेकॉर्ड ऑफ स्टॉक, साठ्याची सतत नोंद. नेक्स्ट 36. इन कॉस्ट अकाउंटिंग मटेरियल कॉस्ट इज क्लासिफाईड ॲज. खर्च लेखांकनात साहित्य खर्च याचे वर्गीकरण कसे केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, सेकंड फिक्स ऑर व्हेरिएबल, थर्ड विजिबल ऑर इनविजिबल अँड फोर्थ टेंजिबल ऑर इनटेंजिबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, थेट किंवा अप्रत्यक्ष. नेक्स्ट 37.
इन्व्हेंटरी व्हेरिफिकेशन इज डन टू साठा पड पातळी का केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्श्युअर फिजिकल स्टॉक मॅच रेकॉर्ड, सेकंड इन्क्रीज प्रॉफिट, थर्ड प्रिपेअर बॅलन्स शीट ओनली अँड फोर्थ मीट स्टाफ नीड. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट एन्श्युअर फिजिकल स्टॉक मॅच रेकॉर्ड, प्रत्यक्ष साठा आणि नोंदी यांची मेळ बसवण्यासाठी. नेक्स्ट 38 विच ऑफ द फॉलोइंग इज अ डॉक्युमेंट रिलेटेड टू मटेरियल रिसिप्ट. खालीलपैकी कोणते दस्तऐवज साहित्य प्राप्तीशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुड्स रिसिव्ड नोट, सेकंड मटेरियल इश्यू नोट, थर्ड परचेस रिटर्न नोट अँड फोर्थ बिन कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट गुड रिसिव्ड नोट, वस्तू प्राप्ती नोंद GRN. नेक्स्ट 39 व्हॉट इज इन्क्लुडेड इन मटेरियल कॉस्ट. साहित्य खर्चात काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस प्राइस फ्रेट टॅक्सेस, सेकंड स्टाफ सॅलरी, थर्ड लोन इंटरेस्ट अँड ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट परचेस प्राइस फ्रेट अँड टॅक्सेस, खरेदी किंमत वाहतूक आणि कर. ओके. नेक्स्ट 40 नॉर्मल लॉस इज अ. सामान्य तोटा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अनअवॉइडेबल लॉस, सेकंड लॉस ड्यू टू केअरलेसनेस, थर्ड फायनान्शियल फ्रॉड अँड फोर्थ टॅक्स इन्व्हेशन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अनअवॉइडेबल लॉस, टाळता न येणारा तोटा. नेक्स्ट 41 विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ नॉर्मल लॉस. खालीलपैकी कोणता सामान्य तोट्यांचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इव्हॅपोरेशन, सेकंड थेफ्ट, थर्ड फायर ॲक्सिडेंट अँड फोर्थ मिसयूज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन. नेक्स्ट 42 विच मेथड व्हॅल्यू इन्व्हेंटरी ॲट द कॉस्ट ऑफ मोस्ट रिसेंटली परचेस आयटम. कोणती पद्धत अलीकडे खरेदी केलेल्या वस्तूंच्या खर्चावर साठ्यांचे मूल्यांकन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिफो, फिफो, वेटेज ॲव्हरेज अँड स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट. ओके. नेक्स्ट 43 इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ इज डिटरमाइंड टू. आर्थिक ऑर्डर प्रमाण ठरवले जाते जेणेकरून फर्स्ट मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट, सेकंड इन्क्रीज सेल, थर्ड इन्क्रीज प्रॉफिट अँड फोर्थ मेंटेन पेरोल. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट मिनिमाइज टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू, एकूण साठा खर्च कमी करता येईल. नेक्स्ट 44 स्टोर लेजर इज मेंटेन बाय. साठा खाती कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट अकाउंटंट, सेकंड स्टोर कीपर, थर्ड प्रोडक्शन मॅनेजर अँड फोर्थ HR ऑफिस. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट कॉस्ट अकाउंटंट, खर्च लेखापाल. नेक्स्ट 45 द EOQ फॉर्म्युला इन्क्लुड्स. EOQ सूत्रात कोणत्या घटकांचा समाविष्ट असतो? बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट ऑर्डरिंग कॉस्ट, होल्डिंग कॉस्ट अँड डिमांड, सेकंड प्रॉफिट लॉस टॅक्स, थर्ड लेबर कॉस्ट, मशीन कॉस्ट, ओव्हरहेड अँड फोर्थ सेल्स परचेस डिस्काउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑर्डरिंग कॉस्ट, होल्डिंग कॉस्ट अँड डिमांड, मागणी खर्च, साठा खर्च. नेक्स्ट 46 विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल प्रोक्रुटमेंट डॉक्युमेंट. खालीलपैकी कोणते साहित्य खरेदीसाठी वापरला जाणारा दस्तऐवज आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस रिक्विजिशन, सेकंड सेल्स इनवॉइस, थर्ड पेमेंट वाउचर अँड फोर्थ बँक स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट परचेस रिक्विजिशन, खरेदी मागणी फॉर्म. नेक्स्ट 47 व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कॉस्ट. साहित्य नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्श्युअर अनइंटरप्टेड प्रोडक्शन, सेकंड इन्क्रीज टॅक्सेशन, थर्ड इम्प्रूव्ह मार्केटिंग अँड फोर्थ रिड्यूस मॅन पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट एन्श्युअर अनइंटरप्टेड प्रोडक्शन, अखंडित उत्पादन सुनिश्चित करणे. नेक्स्ट 48 फिफो स्टँड फॉर. फिफोचे पूर्ण रूप काय? तर बघा फर्स्ट इन फर्स्ट आउट, सगळ्यांना माहिती आहे आधी आलेल्या आधी बाहेर. नेक्स्ट 49 विच मेथड ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन गिव्स द हायेस्ट प्रॉफिट ड्युरिंग इन्फ्लेशन. महागाईच्या काळात कोणती साठा मूल्यांकन पद्धत सर्वाधिक नफा देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट, ॲव्हरेज कॉस्ट अँड स्टँडर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. नेक्स्ट 50 मटेरियल हँडलिंग लॉस सच ॲज स्पिलेज ॲज ट्रीटेड ॲज. सांडण्यासारखं साहित्य हाताळतील तोट्यांना कसे मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉर्मल लॉस, सेकंड ॲबनॉर्मल लॉस, हिडन लॉस अँड सस्पेन्स लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नॉर्मल लॉस, सामान्य तोटा.
नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे एम्प्लॉई कॉस्टचा. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवणार. कारण की याच्यानंतर महाट्रान्सको LDCचा मॉक पेपर, सिडको LDCचा मॉक पेपर, PNBSO क्रेडिट ऑफिसरचा मॉक पेपर आणि न्यू सिरीज स्टार्ट करणार आहे आपण RRB ALPची. लवकरात लवकर आपण सिरीज स्टार्ट करू. मीन्स RRB ALPची पण आपण चांगली प्रॅक्टिस करू. जेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही कराल तेव्हापर्यंत व्हिडिओज मिळणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.